पाण्याला बघून तन्या पण घाबरलाय. मासे पकडायला जात नाही तन्या पण. आता आम्ही कडलीच्या नदीवर बघा पाणी गेलाय. इकडचं टाप. हॅलो मित्र, तर सर्वांना खूप वाटलं. आता आम्ही आलो नदीला पाणी आलेलं आहे. मला ते तर तुम्ही बघू शकता, जो कडवली नदीचा छोटा पूल होता तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि मंदिरापर्यंत पाणी आलेलं आहे. हा महादेवांचा मंदिर आहे. त्या मंदिराला पाणी लागलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हा कडवलीचा मेन पूल आहे. इकडचे सर्व ढाबे बे त्यांना सर्व पाणी खाली गेले. भरपूर पाणी झालेलं आहे. तर असंच पाणी चालू राहिला तर कदाचित पुढे जर संध्याकाळपर्यंत पाऊस असाच राहिला ना तर हा पूल नक्कीच पाण्याखाली जाईल. बघू शकता भरपूर पाणी आलेलं नदीला. त्या साईडला मातोश्री वृद्धाश्रम आहे. बघा कसे लाकडे इकडे येतात बघा. तर तुम्ही कोणी पाणी बघण्यासाठी नदीवर येऊ नका. भरपूर पाणी व्हिडिओमध्येच बघा तुम्ही. हे बघा किती मोठे मोठे लाकडं झाले. तुम्हाला नदीचं पाणी दाखवण्यासाठी तन्या पण आलाय आपला. तन्या कसं पाणी एकदम डेंजर. मला थंडी लागली गंडवलं तुम्ही मला. गाडी आम्ही तन्याला गाडी चालवायला लावली. आता आता इकडे भिजली पण नाही माझ्या पुढंच भिजली. आता कपडे घातले ना आलो. अरे पण मी भेटलो ना इकडे एक साईडला. पाणी वाढतच चाललंय. पाणी वाढत चाललंय ना. एवढं होतं इकडे पण वाढला. भरपूर पाणी झालं. आता किती 2 दिवस झाले ना लगातार पाणी चालू आहे. तन्या बघा तन्याला थंडी नाही लागत. बिलकुल थंडी नाही लागत. थंडी लागे केस उभं राहिलं पायाचं. डोक्यावरच उभं राहिलं तर डोक्यावर केस नाही. शेंडी होती 2 दिवस झाले पाऊस पडतोय. पाणी आलेलं आहे. तुमच्याकडे किती दिवस झाले पाऊस पडतो? तुमच्याकडे किती पाणी भरलंय ते पण सांगा. कडोलीला 2 दिवसात एवढं पाणी आलंय. 2 दिवसात इतका पाणी आलाय. 2 दिवस पाऊस पडलाय. पाण्यावर पटापट वाढत चालले. इकडे दाखव देऊ भरला लगेच. भरपूर यायला लागलाय. पाणी वाढायला लागलं आता. पूल बुडायची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत पूल बुडू शकतो. आता किती वाजले? आता गावातील 9 मिनिटांनी. सकाळचे 10 वाजले जात. पटापट वाढत चालले. तर बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आता आमच्या नदीवर पण जाऊ. तिकडे पण दाखवू तुम्हाला किती पाणी आहे. व्हिडिओ एन्जॉय करा. घरातच बसून एन्जॉय करा. बाहेर निघू नका. भरपूर पाणी झालंय. काय त्याने मासा असतो तो कापून मासे पकडायला पण जाऊ नका. पाण्याला बघून तन्या पण घाबरलाय. मासे पकडायला जात नाही तन्या पण. आता आम्ही चाललोय घरी. आता आम्ही जाऊ घरी. चाललो आम्ही आता घरी. आता आम्ही चाललो घरी. चाललो आता आम्ही घरी. पाणी वाढलाय.
पाणी वाढले आणि मंदिरात पण पाणी घुसतो. मंदिरात पाणी जाईल आता थोड्या वेळात. अरे इकडे पाणी पाणी हा रस्ता सरळ नदीकडे जातो. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे आमच्या नदीवर म्हणजे कुंभेरी नदीवर आलोय. आणि कुंभेरी नदीला पण पाणी भरपूर आहे. इकडे बघू शकता हा जो फार्म हाऊस आहे ना तिकडे पाणी आले बघा. आणि नदी आतमध्ये आहे खूप. आणि पाणी बघा इकडे आले भरपूर पाणी झालं इकडे पण. हा बघ इथनं पाणी लागलंय आणि नदी तिकडे आहे. मग थोडं पुढे जाऊन दाखवतोय. अर्धा गरम अर्धा गार आहे पण. तांड्याला पाणी बघा अर्धा गरम अर्धा गार लागतो हो ना. हे बघा पाणी बघा. आमच्या नदीकडे जाण्याचा रस्ता आहे बघू शकता. हे लाईटचे पोल पण आहेत रस्त्याला. आता जेवढा पूर्ण गेला अब ताण्या बघा किती गेलाय. एवढा पाणी आहे. भरपूर पाणी झालंय इकडे पण बघू शकता तुम्ही. तो नदीकडे जाण्याचा रस्ता आहे ना त्या रस्त्यालाच पाणी लागले पूर्ण. पूर्ण रस्ता पाण्याखाली गेलाय हे बघा. तर नदी तिकडे आतमध्ये आहे अजून. इकडे बघा तुम्ही पाणी बघा किती झालं. आता बघा थोडस पुढे आलोय आम्ही. बघा नदी बघा नदी. पाणी बघा नदीचा हे बघ इकडे भरलाय पूर्ण. इथनं तुम्हाला दिसेल की नाही माहित नाही पण आपण जिकडे मासे पकडलेले व्हिडिओ टाकलेत ना ते बघा ते पूर्ण तिकडे ते तुम्हाला दिसतात ना येलो येलो कलरचे तिकडे आपण जात होतो मासे पकडायला. तर आता तिकडे जायला जागा नाही राहिली कारण पाणी भरपूर झालं नदीला हे बघा. म्हणून आपण तिकडे गेलो नाही कारण पाणी भरपूर आहे. पाऊस बघा पाऊस खूप जोरात चालू आहे. पाऊस खूप जोरात चालू आहे. आम्ही पूर्ण भिजलोय. आता आम्ही जाऊ घरी. थंडी पण लागायला लागली. पाण्याची पूर्ण जिरलेली आहे. आता आम्ही घरी जाऊ. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ मध्ये. तर चला बाय बाय. आम्ही चाललो आता घरी. चला.